जो त्रास होतो काँक्रीट रोड करताना, एक महिना, 2-2 महिने रस्ता बंद असतो वगैरे. त्यामुळं 6-6 महिने सर. आपण अभियंताबद्दल यांच्याबद्दल बोलतोय. नक्की त्यांचा आज काय रोल उरलाय मग? म्हणजे आज त्यांचं काय एक सामान्य माणसाला समजवण्यासाठी, की जर त्यांच्याकडे ती पॉवरच नाहीये डिसिजन मेकिंग, मग काय ते फक्त फॉलो करतात सांगितलेल्या गोष्टी? इम्प्लिमेंटेशन. पण मग आता त्याच्यात बघा तुम्हाला सांगतो, हं, मुंबईमध्ये सगळे रस्ते काँक्रीट करा. हं. शिंदे साहेबांनी 4 सांगितलं. वर्षात करणं. 4 वर्षात 4 वर्षात. ठीक आहे, चांगली गोष्ट आहे ती. पण छोट्या-छोट्या गल्ल्या पण त्या काँक्रीटच्या म्हणजे लोकांना एवढा त्रास व्हायला लागला. शेवटी मग त्याच्यातनं थोडंसं अभ्यास करून हे करून आम्ही ते गोष्टी मांडल्या. मी माझ्या पत्रातनं मांडल्या, की तुम्ही जे छोटे रस्ते आहेत, ते तरी त्याच्यातनं वगळा आणि म्हणून ते आता एक 9 मीटरच्या आत त्याच्या खालचे जे रस्ते आहेत ते करत नाहीत. त्याच्या वरचे जे आहेत ते करतायत. कारण जो त्रास होतो काँक्रीट रोड करताना, हं. पूर्ण रस्ता बंद, नागरिकांना त्रास होतोय. कारण एक महिना, 2-2 महिने रस्ता बंद असतो वगैरे. त्यामुळं 6-6 महिने सर. काही 6-6 महिने म्हणजे जिथं कधी-कधी मी तर गोरेगावला गेलो होतो, तर खरं आवश्यकता नव्हती. पण ठीक आहे आता आलंय त्यांच्याकडे इम्प्लिमेंट करायचं म्हटलं तर ते करावं लागतं.